नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया इंडियन एक्सप्रेसने. नुकत्याच जाहीर झालेल्या एका निर्णयानुसार सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBI तसंच एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट म्हणजे ED ज्याला सक्तवसुली संचालनालय असेही म्हणतात, तर या दोन्हीचे जे डायरेक्टर्स असतील, ह्या दोन्हीचे जे पदाधिकारी असतील मुख्य, तर त्यांना त्यांचं जे टेन्युअर आहे तर त्यांचं टेन्युअर आधी जे 2 वर्षांचं होतं ते आता 5 वर्षांचं करण्यात आलेलं आहे. कालच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी याबद्दलचा एक निर्णय इश्यू केला, ज्याच्यातनं त्यांनी ह्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय. आज दीप्तिमान तिवारी यांनी इंडियन एक्सप्रेससाठी याबद्दलची बातमी दिली आहे. इंडियन एक्सप्रेसचे अमिताभ सिन्हा जे ग्लासगोमध्ये आहेत आणि COP26 ही जी समिट आहे क्लायमेट चेंजची, जिथं वेगवेगळ्या जगातल्या अनेक राष्ट्रांनी जिथं सहभाग घेतलेला आहे, तर त्या समिट मधले वेगवेगळे निर्णय आहेत, तिथल्या वेगवेगळ्या घडामोडी आहेत, वेगवेगळ्या चर्चा आहेत, त्या ते कव्हर करतच असतात. आज सुद्धा त्यांनी या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे. कार्बन म्हणजेच कोळशाचा वापर जो आहे तर तो पूर्णपणे फेज आउट करायचा की तो कमी करायचा, ह्याच्याबद्दल बऱ्याचशा चर्चा गेल्या अनेक दिवस चालू होत्या. जिकडं विकसित देश पूर्णपणे तो बंद करायचं म्हणत होते, तिथं अनेक विकसनशील देशांचं असं म्हणणं होतं की पूर्णपणे कोळशाचा वापर बंद करणं हे आता तरी त्यांना शक्य नाहीये. आणि इतके जे प्रगत देश आहेत, जे विकसित देश आहेत, तर इतके वर्ष कोळशाचा वापर करून जी प्रगती केलेली आहे, तर पूर्णपणे कोळसा बंद केल्याने जे विकसनशील देश आहेत, ज्यांच्याकडे एवढे फंड्स नाहीये, एवढी टेक्नॉलॉजी नाहीये, तर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. शेवटच्या क्षणी ह्या सर्व ज्या घडामोडी चालल्या होत्या, तर त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणी भारत आणि चीन ह्या दोन्ही देशांनी एकत्र येऊन हस्तक्षेप केल्यामुळे फेज आउट करण्यापेक्षा फेज डाऊन करायचा कोळशाचा उपयोग असा निर्णय घेण्यात आला. जे डॉक्युमेंट रिलीज करण्यात आलं तर त्याच्यामध्ये हे शब्द वापरण्यात आले, जेणेकरून कोळशाचा वापर पूर्णपणे बंद करण्याच्या ऐवजी तो कमीत कमी करण्यात यावा, अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी आपण गडचिरोलीमध्ये पोलिसांबरोबरच्या चकमकीमध्ये 26 माओइस्टचा मृत्यू झाल्याची बातमी बघितली होती. त्यावेळेस एक मुख्य माओइस्ट लीडरचा सुद्धा ह्याच्यामध्ये समावेश असल्याच्या चर्चा चालू होत्या. तर काल त्याला कन्फर्मेशन मिळालं. मिलिंद तेलतुंबडे जे एक CPI माओइस्टच्या सेंट्रल कमिटीचे मेंबर आहेत, बँड ऑर्गनायझेशन आहे CPI माओइस्ट, तर त्याच्या सेंट्रल कमिटीचे जे मेंबर असलेले आणि एक मुख्य पदाधिकारी असलेले, मुख्य नेते असलेले मिलिंद तेलतुंबडे, तर त्यांचा सुद्धा मृतांमध्ये समावेश असल्याचं काल कन्फर्मेशन आलं. विवेक देशपांडे यांनी नागपूरवरनं आज त्याबद्दलची बातमी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्राच्या अमरावतीमध्ये हिंसाचाराच्या घटना होताना बघतोय. सांप्रदायिक हिंसा होताना आपण तिथं मोठ्या प्रमाणावर बघतोय. त्याबद्दल बोलताना काल पोलिसांनी असं सांगितलं की मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक मुस्लिम कम्युनिटीचे जे शॉप्स होते, त्यांची जी वेगवेगळी दुकानं असतील किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज असतील, तर त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आज जयप्रकाश S. नायडू यांनी अमरावतीवरून जी बातमी दिलेली आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी असं म्हटलंय की बऱ्याचशा भाजप, बजरंग दल तसंच विश्व हिंदू परिषद आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांनी पोलिसांना सुद्धा आउटनंबर केलं. पोलिसांपेक्षा जास्त त्यांची संख्या होती आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि नुकसान अमरावतीमध्ये केली, ज्यामध्ये जास्तीत जास्त अल्पसंख्याक कम्युनिटीने, मोस्टली मुस्लिम कम्युनिटीचे जे दुकानं असतील, त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज असतील, त्यांचे व्यवसाय असतील, तर त्याचं जास्तीत जास्त नुकसान यावेळेस करण्यात आलं. यापुढची बातमी आजची आपली बेस्ट ऑफ द डे बातमी आहे. नुकतंच भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार प्रीतम राणी सिवाच यांना द्रोण अवॉर्ड देण्यात आला. द्रोण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांनी यावेळेस ऑलिम्पिक्समध्ये जी महिला हॉकी टीम गेली होती, तर त्याच्यामधल्या 3 महिला प्लेयर्स ज्या होत्या, तर त्या सिवाच यांच्याकडून ट्रेन झाल्या होत्या. त्यांनी त्यांना ट्रेनिंग दिलं होतं. तर त्यांचा हा प्रवास कुठून सुरू झाला, ॲज अ कोच त्यांचा प्रवास कसा सुरू झाला, ह्याबद्दलची ही बातमी आहे, जी मिहिर वासवदा यांनी दिल्लीवरून दिलेली आहे. हरियाणामध्ये त्यांना एक छोटासा एक त्यांना जागा दिसली, जी पूर्णपणे एक दिवस प्रवास करत असताना एका गावातनं सोनीपतमधून प्रवास करत असताना त्यांना ही जागा दिसली. अजिबात कोणीही वापरत नसलेली ही जागा होती, ना तिथं शेत होतं ना दुसरं काही होतं. ती जागा बघताच त्यांच्या डोक्यात असा विचार आला की ही जागा उत्तम होईल हॉकीचं मैदान तिथं बनवण्यासाठी आणि तिथं जास्तीत जास्त महिलांना ट्रेन करण्यासाठी. आणि कशा प्रकारे त्यांनी 2004 मध्ये त्यांना ही कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि कशा प्रकारे त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि तिकडे अकॅडमी ओपन केली आणि जिकडून आता त्यांनी कित्येक महिला हॉकी खेळाडू तयार केलेले आहेत. तर त्याबद्दलची ही बातमी आहे, त्याबद्दलचा हा रिपोर्ट आहे.
त्रिपुरामध्ये जो हिंसाचार चालू आहे, स्पेशली मुस्लिमांच्या विरुद्ध जो हिंसाचार त्रिपुरामध्ये चालू आहे, तर तो कव्हर करायला गेलेल्या दिल्लीच्या 2 पत्रकारांना आसाम पोलिसांनी अटक केली. त्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट आज देबराज देब यांनी दिलेला आहे. ह्या 2 जर्नलिस्ट आहेत, समृद्धी के सकुनिया आणि स्वर्णा झा, ज्या HW न्यूज नेटवर्कसाठी काम करतात आणि ह्या हिंसाचाराचं सविस्तर रिपोर्टिंग करण्यासाठी त्या त्रिपुराला गेल्या होत्या. मात्र त्यांना अरेस्ट करण्यात आले आणि त्यांच्या विरुद्ध 2 FIR सुद्धा रजिस्टर करण्यात आलेले आहेत. माजी फॉरेन सेक्रेटरी श्याम सरन यांनी आज वाय ग्लासगो डिसअपॉइंट्स असं एक आर्टिकल इंडियन एक्सप्रेसच्या एडिटोरियल पेजसाठी लिहिलेलं आहे. ग्लासगोमध्ये COP26 समिट जी चालू आहे, तर त्याच्या संदर्भातलं हे आर्टिकल आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की एका बाजूला अतिशय एम्बिशियस असे बरेचसे प्रॉमिसेस ह्या COP26 समिटमध्ये होत आहेत, बऱ्याचशा एम्बिशियस चर्चा ह्याच्यामध्ये होत आहेत, एम्बिशियस टार्गेट्स ठरवले जात आहेत. मात्र त्यासाठी लागणारी जी कॉन्क्रीट ॲक्शन आहे, त्यासाठी जी ॲक्च्युअल पावलं उचलावी लागणार आहेत, तर त्याबद्दल मात्र फारसं काही ठरवलं गेलेलं नाहीये, त्याबद्दल मात्र फारसं काही केलेलं गेलं नसल्याचं त्यांनी या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे. इंडियन एक्सप्रेसच्या आयडिया एक्सचेंज या सदरात आज केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांचा इंटरव्ह्यू आलेला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या डेप्युटी पॉलिटिकल एडिटर लिज मॅथ्यू यांनी हा इंटरव्ह्यू मॉडरेट केलेला आहे. केरळमध्ये सुरुवातीला आपल्याला माहित होतं की मोठ्या प्रमाणात केरळने कशा प्रकारे कोविडचा संसर्ग थांबवलेला आहे, कोविडचा प्रादुर्भाव रोखलेला आहे, याबद्दल कौतुक केलं जात होतं. त्याच्यानंतर जेव्हा मोठ्या प्रमाणात केरळमध्ये केसेस दिसू लागल्या, तर हेच का ते केरला मॉडेल आणि असं म्हणत टीका सुद्धा केरळवर करण्यात आली. तर ह्या सर्व गोष्टी त्यांनी या इंटरव्ह्यूमध्ये अड्रेस केलेल्या आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की इन्फेक्शन्स हे आहेतच, मात्र केरळने आतापर्यंत ह्याकडे लक्ष ठेवलेलं आहे की पीक जो असतो, कोविडचा पीक जो असतो, कोविड केसेसचा जो पीक असतो, तर तो जास्तीत जास्त कसा डिले करता येईल याकडे केरळचं लक्ष आहे. आणि जो डेटा आहे कोविड केसेसच्या संदर्भातला किंवा रिपोर्टिंग आहे, तर ते देशात सर्वात चांगलं केरळमध्ये असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की जो मृत्यूचा दर आहे कोविडमुळे होणारा, तर तो केरळमध्ये देशभरात कुठेही असण्यापेक्षा केरळमध्ये तो सर्वात कमी आहे. त्याच्यामुळे जरी केसेस भरपूर दिसत असल्या तरी जे कोविडचं मॅनेजमेंट आहे ते केरळमध्ये खूप चांगलं होत असल्याचं त्यांनी या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. हा झाला आजचा इंडियन एक्सप्रेस. यापुढचा पेपर आहे सकाळ. त्रिपुरामधील घटनेचा निषेध म्हणून पुकारलेल्या अमरावती बंद दरम्यान शनिवारी संतप्त पडसाद उमटले आणि पोलिसांनी मध्यरात्रीनंतर धरपकड सुरू केल्यानंतर आज सकाळपर्यंत 50 जणांना अटक झालं असल्याचं आज सकाळच्या पानिकवर आलेल्या बातमीत म्हटलेलं आहे. तसंच शहर आणि ग्रामीण भागातून काही भाजप नेत्यांना स्थानबद्ध सुद्धा करण्यात आलं. नांदेडमध्ये सुद्धा सुमारे 35 जणांना या संदर्भात ताब्यात घेतलं. ST कर्मचाऱ्यांचा जो संप चालू आहे गेल्या अनेक दिवसांपासून, गेल्या 2 आठवड्यांपेक्षा जास्त झालेले आहेत खरं तर त्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आज सकाळने केलेली आहे. सातारा रोडला ST कॉलनी आहे, जिकडे ST कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स आहेत, त्यांचे कुटुंबीय तिथं राहतात. तर तिथं जाऊन ही बातमी करण्यात आलेली आहे आणि तिथं सध्या काय सिच्युएशन आहे, तिथं कशी लगबग चालू आहे. जे STचे कर्मचारी प्रोटेस्ट करायला बसलेले आहेत, आंदोलनाला बसलेले आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांचं सर्व मॅनेजमेंट असेल, त्यांच्यासाठी नाश्ता खाणं घेऊन जाणं असेल, तर हे सर्व त्यांचे कुटुंबीय करतात. त्यांचे कुटुंबीय त्यांना पूर्णपणे सपोर्ट करत आहेत आणि कितीही दिवस लागले तरी आता मागे हटणार नाही. ही आर नाही तर पारची लढाई असल्याचं ST कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचं सुद्धा म्हणणं असल्याचं या बातमीत म्हटलंय. काही दिवसांपूर्वीपर्यंत पुण्यात बरीच थंडी होती. इनफॅक्ट काही दिवस असे सुद्धा होते की जेव्हा पुणे हे राज्यातलं सर्वाधिक थंड ठिकाण असं म्हणून सांगितलं होतं हवामान विभागानं. मात्र गेल्या 2 दिवसांपासून थंडी पुण्यातली एकदमच गायब झालेली आहे आणि उकाडा वाढत चाललाय. रविवारी शहरात 20.2 अंश सेल्सिअस तर लोहगावमध्ये 21.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात 5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ झाल्याचं दिसून आलं. लडाख आणि अरुणाचल प्रदेश मध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं काम चीन करतंय आणि पाकिस्तानला मदत करण्याच्या अनुषंगानं लडाखमध्ये हल्ले केले जात आहेत. उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे चीनी सैन्य माघार घेईल असं भ्रम भारताने ठेवू नये, कारण चीनने 1962 मध्ये याच कालावधीत हल्ला केला होता. त्यामुळे इतिहासाचा धडा घेत लष्कराने चीन आणि पाकिस्तानचे संबंध, सैन्यामधील युद्ध सराव आणि हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं अनेक संरक्षण तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. राज्यात कुपोषित बालकांची संख्या घटत असल्याची बातमी आज सकाळने केलेली आहे. राज्यातल्या 36 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये गेल्या 5 वर्षात कुपोषित बालकांची घटलेली संख्या आणि कुपोषणाच्या वाढीचा घटलेला वेग या कामाची दखल केंद्रानं घेतली असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. नीती आयोगाकडून राज्य सरकारचं या संदर्भात कौतुकही झालेलं आहे. हा होता आजचा सकाळ.
यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी तुम्हा सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडेंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या बातम्या वेळोवेळी अपलोड करत असतो. त्यामध्ये काही लोकल इश्यूजवरच्या असतात, काही नॅशनल असतात, तर काही इंटरनॅशनल बातम्या सुद्धा त्याच्यामध्ये असतात. काही बातम्या इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीत असतात. आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. इंडी जर्नल या नावाचा आमचा एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे, ज्याच्यावर आम्ही वेगवेगळे व्हिडिओज हे अपलोड करत असतो. त्याच्यामध्ये एक्सप्लेनर व्हिडिओज असतात, व्हिडिओ रिपोर्टाजेस असतात, काही इंटरव्ह्यूज असतात. आमच्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओची डिस्क्रिप्शन जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल गुगल प्ले स्टोअरची. त्यावर क्लिक करून तुम्ही इंडी रेडिओ हे आमचं ॲप सुद्धा डाउनलोड करू शकाल. या ॲपवर आमचा जो वेबसाईटवरचा कंटेंट आहे तो सर्व तर तुम्हाला ऑडिओ स्वरूपात ऐकता येईलच, म्हणजे जे आर्टिकल्स आहेत ते वाचण्याऐवजी तुम्ही त्याच्यावर ऐकू सुद्धा शकता. त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम, ऑडिओ स्वरूपातले कार्यक्रम सुद्धा त्याच्यावर आहेत. जसं की दररोज रात्री एक न्यूज बुलेटिन त्याच्यामध्ये असतं, डेली न्यूज रील नावाचं. त्याच्यामध्ये देश विदेशात ज्या काही महत्त्वाच्या घटना घडामोडी त्या दिवशी घडलेल्या असतात तर त्यांचा उल्लेख असतो. त्याचबरोबर इतरही अनेक पॉडकास्ट, काही ऑडिओ बुक्स, काही चर्चासत्र, असं बराच खजाना त्याच्यावरती आहे. तर आमचे हे ॲप नक्की डाउनलोड करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अजून एक लिंक दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्य सुद्धा करू शकता. आता आपण वळूया पुढच्या पेपरकडे, जो आहे लोकसत्ता. रशिया, जर्मनी तसं वेगवेगळ्या देशांमध्ये कोविडने परत एकदा डोकं वर काढल्याचं आपल्याला दिसत आहे. परत एकदा बऱ्याचशा देशांमध्ये जोरात केसेस वाढताना दिसत आहेत. बऱ्याचशा ठिकाणी डेल्टा व्हेरियंट जो सर्वात पहिले भारतात आढळला होता, तर त्या डेल्टा व्हेरियंटमुळे भरपूर वेगात संसर्ग पसरताना आपण बघतोय. भारतात सुद्धा कोविडची तिसरी लाट ही येत्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान येण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र डेल्टा व्हेरियंट जो आहे तर भारतात बऱ्याचशा लोकांना आता त्याचा संसर्ग दुसऱ्या लाटेत सुद्धा झाला होता. त्याबद्दलची इम्युनिटी आहे, त्याची इम्युनिटी जी आहे ती बऱ्याचशा लोकांमध्ये पसरलेली आहे. वॅक्सिनेशनचा दर सुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी ॲटलिस्ट पहिलं वॅक्सिन बऱ्याच लोकांनी घेतलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तिसरी लाट ही सौम्य असण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेला संप फोडण्यासाठी एसटी महामंडळानं निलंबनाची कारवाई ही सुरूच ठेवलेली आहे. गेल्या 2 दिवसात अजून 125 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. त्यामुळे एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या आता 2178 झाली असून 11 नोव्हेंबरपर्यंत एकूण 2053 कर्मचारी निलंबित झालेले होते. यापुढची बातमी आजची आपली क्रिंज ऑफ द डे बातमी आहे. आपण साधारण 2-1 दिवसांपूर्वी अजून एक बातमीचा उल्लेख केला होता, जी सुद्धा क्रिंज ऑफ द डे बातमी होती. कंगना रानौत हिनी जे स्टेटमेंट केलं होतं स्वातंत्र्याबद्दल, की स्वातंत्र्य जे आहे ते भिकेमध्ये आपल्याला मिळालेलं आहे आणि खरं स्वातंत्र्य हे देशाला 2014 मध्ये मिळाल्याचं तिने म्हटलं होतं. तर त्या स्टेटमेंटचं विक्रम गोखले, मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी आता समर्थन केलेलं आहे. त्याच्यामध्ये चुकीचं काय असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. त्याचबरोबर संकटाच्या कड्यावरून देशाला मागं खेचायचं असेल आणि चुकलेलं गणित सुधारायचं असेल तर भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र आलं पाहिजे, असं सुद्धा त्यांनी काल म्हटलेलं आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक वाढलेली आहे. शेवगा, मटार, पावटा, काकडीच्या दरात त्याचबरोबर वाढ सुद्धा झालेली आहे. हिरवी मिरची, वांग्याची आवक वाढल्याने दरात 10 ते 20% घट झाल्याची माहिती सुद्धा व्यापाऱ्यांनी दिलेली आहे. ओव्हरऑल सध्या पालेभाज्या असतील किंवा फळं असतील तर त्यांचे रेट्स काय काय आहेत याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट आज लोकसत्ताने दिलेला आहे. शेतीमालाबाबतीत अशाच प्रकारचे जर अपडेट्स अजून तुम्हाला घ्यायचे असतील तर दर रविवारी इंडी रेडिओ या आमच्या ॲपवर शेतीमातीच्या गोष्टी नावाचा एक पॉडकास्ट येतो. त्याच्यामध्ये बाजारपेठांपासून अगदी शेतकऱ्यांना उपयोगी वेगवेगळी माहिती असेल, वेगवेगळ्या घडामोडी देशात तसंच जगात घडलेल्या असतील तर त्याबद्दल त्याच्यामध्ये चर्चा असते, त्याच्यामध्ये उल्लेख असतो. तर आमचं ॲप नक्की डाउनलोड करा आणि हा कार्यक्रम सुद्धा ऐकायला विसरू नका. हा होता आजचा लोकसत्ता. यापुढचा पेपर आहे द हिंदू. मगाशी पहिल्या पेपरमध्ये आपण COP26 समिटमध्ये काल जी एक महत्त्वाची घडामोड झाली, भारत आणि चीननी एकत्र येऊन कोळशाचा वापर हा फेज आउट करायच्या ऐवजी फेज डाऊन का करायला पाहिजे ह्यासाठी ते एकत्र आले आणि हे त्यांनी पुश केलं आणि तसे चेंजेस डॉक्युमेंटमध्ये करण्यात आले. तर त्याबद्दलची बातमी आज द हिंदूच्या पानिकवर सुद्धा आलेली आहे. भारताचे जे पर्यावरण मंत्री आहेत भूपेंद्र यादव, तर त्यांनी स्वतःच्या पर्सनल ब्लॉगमध्ये ह्याबद्दल लिहिलेलं आहे आणि भारतासाठी सध्या फेज डाऊन अप्रोच जो आहे तर तो का चांगला आहे याबद्दल सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ते व्यक्त झालेले आहेत. जेकब कोशी यांनी आज त्याबद्दलची बातमी केली आहे.
दिल्लीमधल्या हवा प्रदूषणात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या बातम्या आपण गेल्या काही दिवसांपासून बघत होतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय त्याच्यामुळे घेतला होता. त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी जी आहे, बांधकाम ऍक्टिव्हिटी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. या सर्व चेंजेसमुळे गेल्या 2 दिवसांमध्ये कालपासून दिल्लीच्या एअर क्वालिटीमध्ये थोडीशी सुधारणा झालेली आहे. जे एअर क्वालिटी इंडेक्स असतो त्याच्यामध्ये व्हेरी पुअर ह्या स्टेटसमध्ये जी दिल्लीची हवा होती ती आता सिव्हिअर या स्टेटस मध्ये आलेली आहे. 2022 मधल्या उत्तर प्रदेश मधल्या असेंब्ली इलेक्शन्समध्ये काँग्रेस हे स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काल प्रियंका गांधी यांनी केलेली आहे. सगळेच्या सगळे 403 सीट्स हे काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. आपल्या देशात आहेरे आणि नाहीरे वर्गातील विषमता जी आहे ती अजूनपर्यंत अस्तित्वात आहे. ती आपल्या देशाची रियालिटी आहे. आणि आपण वेलफेअर स्टेट जरी स्वतःला म्हणत असलो तरी जे काही बेनिफिट्स असतात, जे काही स्कीम्स असतात, ज्या काही योजना असतात त्या सर्व बेनिफिशियरीजपर्यंत पोहोचत नाही. त्या सर्वांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत त्या पोहोचत नाहीत. आणि जोपर्यंत सर्वांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत खरं स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणू शकत नाही, असं भारताचे सरन्यायाधीश NV रामण्णा यांनी काल म्हटलेलं होतं. कृष्णदास राजगोपाल यांनी त्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट आज केलाय. हा होता आजचा द हिंदू आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत. दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.